नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता एसटी वर्कशॉप जवळ आहे आणि सकाळी मी याच ठिकाणी लाईव्ह केलेलं होतं। जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिलं तर जवळपास 480 झाडांची कत्तल जी आहे ती इथे होणार आहे आणि ती झाडं का कापली जात आहेत किंवा काय या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश कदम जे आहेत ते आक्रमक झालेले होते। ते सकाळी इथे अक्षरशः बसून राहिलेले होते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पाठीमागे आपल्याला दिसत आहेत। इथे लिहिले आहे क्लस्टरचे काम चालू आहे वगैरे वगैरे वगैरे। आणि हा प्रोजेक्ट नक्की इथे काय प्रोजेक्ट होणार आहे, इथे काय काम होणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये इथले सर्वपक्षीय नेते जे आहेत, म्हणजे मला जर आता जर तुम्ही पाहिलं तर शिवसेनेचे काही जण दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही नेते जे आहेत ते इथे दिसत आहेत, काही महिला इथे दिसत आहेत, काही स्थानिक नागरिक इथे दिसत आहेत। तर हे सगळेजण इथे काय नक्की विकास सुरू आहे या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ते माहिती जी आहे ते देणार आहेत। मी या सगळ्यांशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे, काय इथे नक्की चालू आहे या संदर्भात विचारणार आहे। प्रल्हाद पाटील माझ्यासोबत आहेत। प्रल्हादजी, मला वाटतं अनेक वर्ष या विभागाचा विकास करण्याचा तुमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तो कुठेतरी होताना आता दिसतो। ही सगळी झाडं पण तोडतात, जवळपास 480 झाडं माझ्या माहितीप्रमाणे सकाळी म्हणजे लेटर वाचलं ती तोडण्यात येत आहेत। काय नक्की प्रयोजन इथे काय करतायत? तुम्हाला माहिती असेल, आज सिद्धेश्वर URP9 हा जो आता क्लस्टर योजना जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हा विकास होत आहे। पण याच्या मागे आमच्याबरोबर प्रशासन आणि झोपडपट्टीवासीचा विकास हा गेल्या 45 वर्षापासून रखडलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना पुरा ठाणेकरांना माहिती आहे आणि पत्रकारांना माहिती आहे। आणि हा जो विकास होत असताना जर आज आम्हाला वृक्षतोड झाली असेल तर त्या वृक्षतोडीबद्दल जर काय तुम्हाला कोणाची शंका असेल त्या शंकाबद्दल तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन तुम्ही तिथे विचारायचं आहे आणि तुम्हाला हे सांगायचं की आज हा जो विकास करतोय आपण त्या बदलात आज 14 एकर तलाव सिद्धेश्वर तलाव ओपन होतोय आणि तो आज निसर्गाच्या आणि सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलंच होत आहे। आणि जर लोकांचा जर विकास होत असेल तर कोणाच्या जर मनात शंका होत असतील त्यांनी शंकेचं निवारण तिकडे करून घ्यावं आणि त्याच्या बदलात आज आमच्याकडे महापालिकेचा आणि एसटीचा या दोघांचे पण परमिशन आहेत वृक्ष तोडणे वगैरे काय जे आहे आणि ते आमच्याकडे आहे सद्यस्थितीमध्ये आणि आम्ही तुमच्या समोर दाखवतोय। हे पहा, विकास करण्याकरता कुठेतरी एखादं झाड वगैरे येत असेल तर तो महापालिकेने दिलेलं आहे आपल्याकडे। किती झाड आहेत सर टोटल? आपण किती झाडं या संदर्भामध्ये तोडतोय आपण आता? साधारण आपल्याकडे 59 वृक्ष झाडांची हे आहे आणि ते आपण प्रत्यारोपण पण करणार आहे ह्याच्यामध्ये आणि ती झाडं सगळ्या आपलं प्रशासन करून घेते आणि त्या प्रशासन बरोबर आम्हाला उभं राहणं गरजेचं आहे की आमचा विकास अडकलेला होता। आज साहेबांच्या आशीर्वादाने तो आमचा विकास होतोय, त्या बदल्यात आम्ही सगळे एकत्र आहोत। काय सर इथे काय होतंय? झाडं तोडतात, या जागेवर काय बनतंय? झोपडपट्टी पुनर्वसन हा जो आमचा विकास जो अडकलाय आता पण सिद्धेश्वर तलाव हा झोपडपट्टी 4.5 हजार लोकांचा जो विषय आहे तो आज इथे विकास होतोय। आज त्या बदल्यात जी ज्या MSRDने आम्हाला जर जागा दिली त्या बदल्यात आम्ही सिद्धेश्वर तलाव हा 14 एकर तलाव आम्ही स्वतः झोपडपट्टी विकासासाठी आम्ही देतोय तो आणि त्याच्या विकास जी होते त्याच्यामध्ये सिद्धेश्वर तलाव हा पूर्ण महापालिकेच्या अंडरला आहे आणि त्याच्यामध्ये आपले स्थानिक प्रतिनिधी पवारसाहेब असतील या राजेश मोरे असतील हे सगळे आमच्या बरोबर आहेत, आमच्या विकासाबरोबर आहेत। मग ह्याच्यामुळे आम्हाला दुसरा काही आम्हाला ह्याच्याबद्दल कोणाची बोलायची विचारपूस करायची नाही। पण आज आम्हाला जे कळलं की बाबा वृक्षारोपण वगैरे होत आहे आणि इथं काहीतरी होत आहे विलोटर करते, इथं काही होत नाही, आमचा फक्त झोपडपट्टीचा विकास होतोय, त्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो। म्हणजे ही झाडं जी आहेत ती विकासासाठी तोडण्यात आलेली असं तुमचं म्हणणं आहे? आमच्या झोपडपट्टीसाठी, आमच्या झोपडपट्टी विकास आणि जी छाटणी तोडली म्हणजे ना छाटणी केली गेली आहे आणि छाटणी करून त्याचा आपण जो झाड कुठे आला असेल त्या झाडाला आम्ही प्रशासन प्रत्यारोपण करेल। प्रशासनाकडून कुठे प्रत्यारोपण करण्यात येणार? प्रशासन जागा नेमली असेल ना त्यांच्या पद्धतीत, ती जागा नेमल्याची तिथंच होणार। चौपाटी काळवा चौपाटी पारसिक चौपाटीला हे सगळं वृक्षारोपण हे होणार आहे। आता हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती असेल, याची पार्श्वभूमी थोडी 2 मिनिटात सांगतो। सिंगनगरमध्ये समरीन हा बिल्डर आला होता, तर समरीनला हा आम्ही लोकांनी बाहेर काढलं तिथून आणि तिथून काहीतरी ही पोटदुखी चालू झाली आहे आणि ह्या पोटदुखीचं आणि जे आता मगाशी मी काहीतरी तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं की आम्हाला प्रशासनाकडनं फाईल पाहिजे। कुठली फाईल पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय एवढा सगळी काही दूध खोले नाही। प्रत्येक जण प्रत्येक कुठल्या फाईलसाठी
हा फिरतो माणूस, ह्या माणसाचं रेकॉर्ड काढा. हा माणूस कुठल्या फाईलसाठी फिरतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर आमची महेश कदमला विनंती आहे, तो माझा मित्र आहे चांगला, तो चांगला राजकीय परिपक्व असा नेता आम्ही मानत होतो त्याला. पण ह्या अशा काहीतरी लोकांच्या विकासाच्या आड येऊन आणि कोणाला तरी एजंट बिजंट कोण नाही इथे, कोणी कोणाची एजंट नाही. आमची स्वतःची घरं आहेत. आज तुम्हाला घोडबंदरचा हे दिसत नाही का? घोडबंदरला वृक्ष छाटणी झाली नाही का? मोठमोठे टॉवर दिसत नाही? आज गोरगरिबांचे इथे आज झोपडपट्टी, आज आमच्या बिल्डिंगला 40 वर्ष झाली आहेत. आज झोपडपट्टी आणि बिल्डिंग, ही बिल्डिंग कधी पडली तरी पुनर्विकास होऊ शकतो का? आम्ही शून्यावर येऊ. ह्या विकासाच्या जो आड येईल तर शिंदे साहेबांनी त्यासाठीच आम्हाला हे केलंय की आज हा क्लस्टर डेव्हलपमेंट हा शिंदे साहेबांनी खास झोपडपट्टी आणि ज्या अनधिकृत इमारती आहेत, ज्या धोकादायक झाल्यात, आज आमच्या बिल्डिंगला 40 वर्ष झालेले आहेत, आणि ह्या विकासाच्या जो आड येईल त्यांना आमची विनंती राहील पहिले की कृपया करून आमच्या विकासामध्ये येऊ नका. अख्खा घोडबंदर रोड पडलाय तुम्हाला, तिथे जावा. तिथे किती वृक्ष तोडणी होते, किती जोडणी होते, तिथे कोण नाही गेलो. मी तर तिथे कधी बघितलं नाही यांना. इथेच काय येतं गरिबांच्या घरांवर? होऊ द्या ना, विकास होऊ द्या. महेश कदमला माझा चांगला सल्ला असेल, माझा मित्र आहे तो. तर ह्या विकासाच्या कामात अडथळा आणू नये ही विनंती राहील माझी. विनोद पाटेकर आपल्यासोबत आहे. विनोदजी, काय सांगाल सगळं? काय नमस्कार पत्रकार बांधवांनो. इकडे सगळे सर्वपक्षीय नेते आहात, काही स्थानिक महिला देखील आलेल्या आहेत, सगळे नागरिक आहात, काय सगळं? नमस्कार पत्रकार बांधवांनो. मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगू शकेन की आज जे URP9 क्लस्टर जे इथे राबवण्यात येत आहे, आज आदरणीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी गोरगरीब जनतेचं आज पक्क्या घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आज तुम्ही सिद्धेश्वर तलाव परिसरात जाल तर तिथे तुम्ही बघू शकता. आज तुम्ही चाळी तिथे आहेत फिरायला, तुम्ही फिरू शकता, तुम्ही बघू शकता. या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. या पावसाळ्यामध्ये लोकांचे पत्रे भिंती पडण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती या सिद्धेश्वर तलावाला निर्माण झालेली आहे. आणि आज जर गोरगरीब जनतेचं, गोरगरीब लोकांचं, आज कष्टकरी लोकांचं जर स्वप्न, पक्क्या घराचं स्वप्न जर पूर्ण होत असेल, आणि त्या स्वप्नपूर्तीस आता तुम्ही बघताय, आपण या एसटी आगारावर बसलेलो आहोत. आपण एसटी आगारावर ती झाडांची छाटणी चाललेली आहे. ती छाटणी चाललेली आहे, ती झाडं आपण तोडत नाही आहोत. जी झाडांची छाटणी होणार आहे त्या झाडांचं प्रत्यारोपण, जसं मगाशी सांगितलं आपण, पारसी कळवा जिथे आहे तिथे ते प्रत्यारोपण होणार आहे. आणि सगळं लिगल परमिशन घेऊन URP9 क्लस्टर म्हणजेच महानगरपालिका यांच्या माध्यमातून हे होते. आणि आज मी तुम्हाला सांगू शकतो, हे बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना हे दिलेलं पत्र आहे. आणि या पत्रामध्ये तुम्ही बघू शकता, उपरोक्त संदर्भित पत्राच्या अनुषंगाने वृक्ष तोडण्याच्या दिलेल्या परवानगीनुसार या कार्यालयाची ना हरकत असलेली ही विनंती आहे. ही तुमच्याकडे सगळ्यांकडे परवानगी तुम्हाला दाखवतोय. आणि माझी खरोखर सर्वपक्षीय, कोणी पुढारी असो, कोणी नेते मंडळ असो, माझी खरोखर एक विनंती आहे की कोणीही जर गोरगरिबांचा विकास होत असेल आणि पक्क्या घराचं स्वप्न जर पूर्ण होत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी कोणी येऊन आडवं होऊ नका. लोकांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. आणि हे स्वप्न आज 30-40 वर्ष लोक ह्या स्वप्नासाठी झगडतायत, आज कष्ट करतायत, आज त्यांच्या मुलांना चाळीमधून शिकवतायत. आज कर्जबाजारी लोक सुद्धा आहेत या ठिकाणी. आज धुण्या भांड्याची कामं करून लोक आपलं घर चालवत आहेत. अशा लोकांना जर पक्क्या घर मिळत असेल आणि त्यांचं जर सोनं होत असेल तर खरोखर माझी विनंती आहे सगळ्यांना की या विकासाच्या आड कोणी येऊ नये आणि हा विकास पूर्ण व्हावा ही माझी विनंती आहे. शंकर आपल्यासोबत आहे. शंकरजी, काय सांगाल? काय सगळं प्रकरण आहे? किती वर्षापासून तुम्ही या सगळा प्रकल्प व्हावा यासाठी झगडत आहात? गेले 25 ते 30 वर्ष आम्ही या प्रकल्पासाठी झगडत आहोत. बघा कसं आहे, गेले 25 ते 30 वर्ष आमच्या घरामध्ये जेव्हा पाणी जात होतं त्यावेळी तिथे कोण आलं नव्हतं की तुमच्या घरात पाणी जात आहे, आम्ही काही मदत करू का किंवा काय. आता विकास जेव्हा होतोय, जो पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नामुळे भूतून भविष्याती म्हणजे असा हा विकास आहे ज्याच्यामध्ये क्लस्टर
मध्ये दोन्ही म्हणजे तुमचं अनऑथराइज्ड बिल्डिंग पण येत आहेत आणि झोपडपट्टी पण येते. तुम्हाला माहित असेल की SRA हा फक्त झोपडपट्टीसाठी होता आणि अनऑथराइज्ड बिल्डिंगचा प्रश्न तसाच राहणार होता. त्यामुळे साहेबांनी असा दिमाग लावला किंवा त्यांच्या टीमने असा दिमाग लावला आणि क्लस्टर हा प्रकल्प आणला आणि ज्याच्यामध्ये दोघांनाही एकत्र करून पूर्ण प्रोजेक्ट हा पूर्ण प्रभागाचा विकास क्लस्टर 9च्या माध्यमातून होतोय. आणि हा एवढा मोठा 25-30 वर्षानंतर अखंड परिश्रमाने हा आज विकासाच्या मार्गावरती म्हणजे आम्हाला प्लॉट पण अलॉट झालाय. हा MSRTCचा प्लॉट आहे जे भविष्यात कधी असं होत नाही. या प्लॉटची आज किंमत जर काढायला गेला तर तुम्ही पत्रकार तुम्हाला माहिती आहे असा प्लॉट गोरगरिबांसाठी साहेबांनी आणून दिलाय आणि आज आम्हाला झोपडपट्टीतून काढून पक्क्या घराचं स्वप्न या ठिकाणी आमचं पूर्ण होतंय. अशा वेळेला ही काही कुठे ना कुठेतरी विकासाच्या कामामध्ये थोडंफार आपल्याला तोडफोड होतेच होते. हे नियम आहे. अशीच अमेरिका किंवा युरोप अशीच डेव्हलप नाही झाली. काही ना काहीतरी कुठं त्यांनी घालवलं असणार. आज मेट्रो होते, बुलेट ट्रेन होते, यामध्ये किती झाडांची कत्तल होणार आहे. इथे कत्तलचा प्रश्न नाही, इथे छाटणी होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे महापालिका करते ते नियमात बसूनच करणार आहे. इथे काय कुठले प्रतिनिधी वगैरे येऊन तोडायला सांगत नाही किंवा आम्ही इथे येऊन तोडायला सांगत नाही. महापालिका त्यांच्या नियमात बसून ते कत्तल करणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नियम आहेत. काही झाडं आहेत, जवळजवळ मला वाटतं की 200-250 झाडं असतील, त्याच्यापैकी फक्त 59 झाडांचं काहीतरी कत्तल करणार आहेत, छाटणी होणार आहे आणि त्याचं पण बाकीच्या झाडांचं प्रत्यारोपण करणार आहे. म्हणजे जशीच्या जशी झाडं उचलून दुसऱ्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी आमची विनंती असेल, जे पण महेश भाऊ आहेत चांगले लोकांसाठी कामं करतात, आमची त्यांना विनंती आहे की गोरगरिबांच्या विकासासाठी तुम्ही असं काही मध्ये येऊ नका. कारण हे अजून पुढे बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आम्ही आता का स्टँड घेतला याच्या मागे एकच कारण आहे की आम्हाला कुठलंही विघ्न नको म्हणून आम्ही सुरुवातीलाच हा स्टँड घेतोय. सर्व इथं तुम्ही बघाल सर्व झोपडपट्टी कुठून बाहेर आले किंवा कार्यकर्ते असून सुद्धा आम्ही आमची आणि असं पण नाही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वपक्षीय लोक आणि सर्वपक्षीय बघायला गेलं तर आमची झोपड्या इथे आहेत, घरं आहेत. उद्या एका झाडाच्या चक्करमध्ये समजा जर प्रोजेक्ट महिनाभर 2 महिने 4 महिने जर अडकला कुठे आणि त्याच्यामध्ये एखादी बिल्डिंग पडली, आज तिथे त्या बिल्डिंगमध्ये 100 लोक राहतात, त्यांचा जीव गेला, कोण जबाबदार? त्यामुळे आमची विनंती आहे की असं कुठेही अडीअडचणी आणू नका तुम्ही आणि आमच्या प्रोजेक्टला पुढे मार्गी लागू द्या. काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, बोलणारे काय तुझ्याची काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल? सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी इथे आभार व्यक्त करते. तुम्ही इथे आलात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब लोकांचं पुनर्वसन होण्यासाठी इथे हा जो काही प्रोजेक्ट होणार आहे त्या संदर्भात सकाळी जे काही झालं, झाडांची कत्तल होती, पण तिथे झाडांची कत्तल न होता त्याची तात्पुरतं छाटणी करून त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. तर आम्ही इथे सर्वपक्षीय नेते असे मोठे कोणीच नाहीयेत, पण आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणा की इथे राहणारे नागरिक आहेत, स्थानिक आहेत, ते इथे आलेले आहेत की आमच्या जे काही पुनर्वसन होणार आहे. सिद्धेश्वर तलाव जर परिसर बघितला आपण तर पावसाळ्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था असते सिद्धेश्वर तलावची. लोकांच्या घरात पाणी जातं. इथे जर आपण बघायला गेलो तर जेव्हा एखाद्याच्या घरात काही दुःखद घटना घडते तेव्हा त्यांचं म्हणजे बोलू नये पण प्रेत उचलायलाही तिथून आणायला त्या गल्लीमधनं जागा नसते. पण आज जर त्यांची स्वप्न कुठेतरी साकार होत आहेत तर कृपया करून कोणीही या प्रकल्पाच्या या चांगल्या गोष्टीच्या आड येऊ नये हीच नम्र विनंती. एवढंच बोल. ही योजना महापालिकेची आहे आणि ही जी योजना ही महापालिकेची आहे आणि महापालिकेची योजना असल्यामुळे इथं कोणाला काय अडचणीचा प्रश्न देत नाही. आज जर एक झाडाची परमिशन दिली तर महापालिकेनेच दिले आणि आमची आज जी जबाबदारी घेतली झोपडपट्टीची ती महापालिकेनेच घेतलेली आहे. आज आम्हाला कुठला विकासक बांधून देत नाही तर आम्हाला महापालिका बांधून देते, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आमची सर्वांना विनंती का इतर कोणी पण इथं येण्यापूर्वी पहिले तुम्ही महापालिकेत चौकशी करा मग या इथं, बाकी काय नाही. काय गोर भेटतील तुम्हाला. आज आमचे अग्रीमेंट सुद्धा जे होणार आहेत ना हे महापालिकेबरोबर होणार आहे. आमचे विकासाबरोबरचा काही संबंध नाही, आमचा महापालिकेशी संबंध आहे आणि हे अग्रीमेंट सगळे जे होणार ते महापालिकेबरोबर होणार आहे. म्हणून हा आमचा महापालिकेला पूर्ण पाठिंबा आहे. प्रशासन बरोबरच आहे. आम्ही प्रशासनाबरोबर प्रशासन ही बरोबर योजना क्लस्टर महापालिकेची पहिली एवढ्या वर्षा रखडलेला विषय आहे तो व्हावा. या प्रभागाचे आमचे जे नगरसेवक हा. आहेत, तर नारायण पवार साहेब असतील किंवा राजेश मोरे साहेब असतील, जर त्यांना कुठे चुकीचं जर काय वाटलं तर ते स्वतःहून अडवणूक करतील ना. त्यांना माहिती आहे हे व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे त्यांचाही पाठपुरावठा चालू आहे प्रत्येक कामासाठी. त्यामुळे आमचाही त्यांच्यावरती विश्वास आहे.
सिद्धेश्वर URP 9चा सिद्धेश्वर URP 9चा काय सांगाल, काय सगळ्या महेश दादांना सांगते मी नक्कीच की ते एजंट म्हणून कोण नाही फिरत आहे. हो, असं हे जे काय आमचे स्वतः मालकीचे घर आहे, स्वतः आम्ही पैसे देऊन खरेदी केलेले घर आहे, तर तो आम्हाला एजंट म्हणून असं काही तुम्ही गृहीत धरू नका. जर उद्या उठून बिल्डिंग पडली तर आम्ही काय करायचं? तुम्ही येणार आहात का असंच रस्त्यावर इथे बसून आम्हाला विचारायला? अजिबात येणार नाही, तेव्हा पाठ फिरवणार. असं का म्हणून हे सारखं यांचा त्रास देणं का म्हणून? तर होतंय तर होऊ दे ना, आम्ही काही चुकीचे कामं करतोय का? चुकीचे असेल तर नक्की विरोध करताय, आमचा देखील तुम्हाला सपोर्ट राहील. तर असं काही करू नका. इथे एजंट नाहीये, स्वतःचे मालकीचे घरं सगळ्यांचे आहेत. आमच्या विकासाचे आडवे कोणी येऊ नका. हे जे काय आहे मुख्यमंत्री साहेबांनी चालवलेली योजना आहे, नगरपालिकेच्या बरोबर आम्ही आहे. नक्कीच त्यांना आम्ही सांगू इच्छितो एवढं. सगळे एकत्र जाऊन आपण सगळे एकत्र शॉट घेऊन तुम्ही जर पाहिलं तर या सिद्धेश्वर तलाव आणि हा URP 9 हा जो क्लस्टरचा जो प्रोजेक्ट आहे, इथे या पाठीमागे जी वृक्ष छाटणी जी सुरू आहे त्या संदर्भामध्ये महेश कदम जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आणि आता या स्थानिक सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, काही नागरिक आहेत, यांनी याबाबत खुलासा केलेला आहे. URP 9चा